ही आमची गाडी आहे. आम्ही चाललोय बाप्पाला. तयारी चालली आहे स्टिकर लावायची. पालखी गेली आहे पुढं. चला आपण चाललोय मागून हळूहळू चालत चालत. गर्दी आहे बघा, फुल ट्रॅफिक जाम झालंय. दुसरं वर्ष आहे माझं हे चालत जाण्याचं. मागच्या वर्षी ब्लॉगिंग नव्हतं करत, यावर्षी ब्लॉगिंग सुरू केलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जेजुरी ते निवकणे डेली प्रवास जो आहे पायी पालखी सोहळा तो तुम्हाला पाहण्यास मिळेल. पहिला मुक्काम हा कामटवाडी इथे आहे. आत्ता जस्ट पालखी जेजुरी गावातून बाहेर निघाली आहे आणि पाहूया कसं आपण ब्लॉगिंग करतो आहे. पालखी आता MIDC कशी आहे पोचली आहे. थोडं मागं आहे मी, थोडं लेट निघाल्यामुळं. पण तुम्ही पाहू शकता पहिल्या टप्प्यामध्ये खूप गर्दी असते. झूम करून पण तुम्हाला लोक दिसू शकतात. पहिल्या टप्प्यापर्यंत गाव पूर्ण चालत असतं. दिसतंय का? तर दिंडीपर्यंत गाव असतं चालत. त्या पुढेपर्यंत काही लोक असतात. बस स्टॉप जो आहे वाल्याच्या पुढे थोडंसं कामटवाडी नावाचं वाडी आहे, तिथं पहिला मुक्काम आहे. 12 किलोमीटरचा पहिला टप्पा आहे. खिंडीमध्ये परडी पूजन होतं, देवाच्या आरती होते आणि परडी पूजननंतर डायरेक्ट पालखी पुढे चालत जाते. माझं दुसरं वर्ष हे चालत जाण्याचं. पहिल्या वर्षीचा अनुभव माझा खूप छान होता, जी खूप मस्त वाटलं मागच्या वेळेस. यावर्षी माझी कंडिशन नव्हती यायची, कारण जॉब गेला होता. फायनान्शियलचं खूप अवघड होतं माझं. तरी मी प्रयत्न केला, चाललो आहे. बघूया. खिंडीपाशी पोचली पालखी आता. थोडंसं मागं आहे, 2 मिनटं पोचतोय आपण खिंडीपाशी. खूप गर्दी बघा, रांगच लागली गाड्यांची. गावकरी आता आहेत. पण बंदोबस्त पण आहे पोलिसांचा, ट्रॅफिक होऊ नये म्हणून. इकडची लेन बंद केली आहे, तिकडची लेन सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते यांचा या ठिकाणी सत्कार होते. प्रकाशजी खाडेसाहेब पत्रकार यांचा या ठिकाणी सत्कार होते. त्यांनी आपलं सत्कार स्वीकारायचं. खाडे सरकार या ठिकाणी येऊन स्वीकारायचं आहे. विनंती
या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मेघाताई उमाळे यांना विनंती, आपला या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. देवीचं प्रस्थान होतंय. या प्रस्थानाच्या निमित्ताने हजारो भाविक आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं सर्वांचं या ठिकाणी जानाई देवी पालखी पदयात्रा अन्न सेवा ट्रस्ट जेजुरीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. सुशीलजी राऊत, उपनगराध्यक्ष गणेश लिकोडे पाटील या सर्वांचा गणेशजी बोंडे, दादासाहेब उबाळे या सर्व नगरसेवकांचा या ठिकाणी सत्कार होतोय. निघाली आता पालखी. पालखी आता पिंडीतून निघाली आहे. तुम्ही आता पाहिलं कशी पालखी पळत पळत जाते. पुढे कामठवाड्यापर्यंत जायचं आहे आपल्याला. अजून 10 किलोमीटर जायचं. खूप स्पीडली चालावं लागतं कारण की पालखी खूप फास्ट पळते. मॅच करणं खूप अवघड आहे कारण की फर्स्ट टप्पा हा खूप अवघड असतो. त्यानंतर रेस्ट भेटतो थोडासा. पुढचा टप्पा पण मोठा आहे, पाहूया. आपण आता तर जराशा जवळ पोचलो आहे. आता थोड्या वेळाने
दौंड मित्रांनो, सनसेटचा टाईम झाला आहे आणि खूप शांतता झाली. आता पालखी थोडी पुढे गेली, मागच आहे. निमेपर्यंत पोचले आपण. आता थोडी तहान लागली, थोडं पाणी पिणार आहे मी. सनसेट पाहायला मिळणार नाही आहे, थोडा वेट होईल. तुम्ही पाहू शकता, ब्युटिफुल. हे चित्र पाहायला मिळतं पायी चालताना. हे अनुभव पाहायला मिळतात. म्हणजे मॉर्निंगची सनराईज असतो, सनसेट असतो, ते पाहताना खूप आनंद होतो, मन प्रसन्न होतं. पाय सुद्धा चालू जातो. पण हे जे चित्र असतं ना, ते पाहून खूप बरं वाटतं. पालखीसोबत चालणं, पालखी घोष, पालखी पळवणं, हा जो आनंद आहे तो खूप विलक्षण आहे. मित्रांनो, जुनी घरं अशी पाहायला मिळतात जाता येता. तुम्ही पाहू शकता. कौलाचं घर आहे, खूप सुंदर. समोर नारळाची झाडं आहेत. आपण दौंडच गावापर्यंत पोचलोय चालत चालत. सनसेट काय लवकर होत नाही. मोफत पाणी वाटप आहे. वारकरी मंडळ कडेपठार ग्रुप यांच्याकडनं. आशू मोरे आणि अभि आहे. वडापाव वाटप येतं. मित्रांनो, आपण वाल्ह्यापर्यंत पोचलोय. अंधार आलाय, तुम्ही पाहू शकता. काळा कुट्टा अंधार पडलाय. पालखी पोचली कामाठवाडीमध्ये. आपण थोडे मागे राहिलोय. पाहूया गेलो काही मिळते का. स्पीकर खाली पोचलोय आपण. आता पुढं कामाठवाडीमध्ये मुक्काम आहे. डीजे आपण मिस केला, बंद झाला, संपला. तर जेवण आहे, जेवण असतं इथं. आम्ही येतोय का? येणार ना. झाला बाई उत्सव 2026 पालखी सोहळा पहिला मुक्काम आहे कामाठवाडी. लोक जेवत आहेत बघा. तिकडे जा. लाल्या तिकडे जा. पलीकड लेडीज मध्ये नको येऊ. तिकडे जा. पलीकड लेडीज मध्ये येऊ नका. आहे ना. जेवण झालं असेल तर काय विषय तुझा त्यांचा मला सांग. अरे म्हणजे मला म्हणायची नाही मला म्हणायची यायचंय का काय तू इकडं काय तू आमची एक फोटो बी काढला नाही. आम्ही आम्हाला फोटो बी काढला नाही. नेते आमचे नेते सर, आमचे साहेब. इथं पालखीचं रथ आहे वस्तीमध्ये आणि इकडं पालखी आहे. पाया पडून येऊ.
दादांनी असा संदर्भ दिलता म्हणलं मग आहे आता पाहिजे ना व्यवस्थित सांगायला चुका झाली काय तिथं जागा धरली आपण झोपायसाठी. आता जेवण करणारे आपण डबा आणलाय आपण घरनं 2 टाळून तिथून आणलेत. आता आपण जेवणार आहे. या जेवायला भगवानच्या परा